राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलकंठेश्वर पॅनलचे आतापर्यंत जवळपास 5 उमेदवार निवडून आले. खुद्द अजित पवार, अनुसूचित जाती प्रवर्गातून रतन कुमार भोसले, त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातून नितीन शिंदे, एनटी प्रवर्गातून विलास विश्रांत देवकते आणि 2 बंडला अशा 6 उमेदवार अजित पवार गटांचे निवडून आल्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू आहे. मोठ्या फरकाने नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. या ठिकाणी विजय जन्मोत्सव झाले. प्रामुख्याने माळेगाव गटाचं बोलायचं झालं गेल्या 25-30 वर्षामध्ये माळेगाव मधील उमेदवार पडत असेल, परंतु आज ऐतिहासिक विजय झालेला आहे. माळेगाव मधून 3 उमेदवार निवडून माळेगावकरांना 30 वर्षात असा पुन्हा संधी अजितदादांनी स्वप्न दाखवले. त्या स्वप्नाला लोकांनी मतदान केलंय. त्या मतदानाच्या आज माळेगावची या ठिकाणी 3 उमेदवार निवडून आहेत. आणि तसेच चिखलदरीचे असू द्या, सांगलीत सुद्धा असू द्या, खांडेजमधून असू द्या, वाघमधून असू द्या, आमचे सर्व उमेदवार नीडवरती आहेत. आमच्या पहिल्या सुद्धा प्रचंड मतांनी विजयी झाल्यात. मागासवर्गीयमधून देखील उमेदवार विजयी झाले. गटातून स्वच्छता विजयी झाले. त्यामुळे चेअरमन फक्त आणि फक्त दादा